नमस्कार मित्रांनो, आज आपण जालन्याच्या अंबड येथील जैन इंग्लिश स्कूल अर्थात श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल इथे आलेलो आहोत। या इंग्लिश स्कूलमध्ये येण्यामागचं कारण असं आहे की या ठिकाणचे माझ्या शेजारी जे आपण पाहतात हे नागेश वराडे सर आहेत आणि नागेश वराडे सर हे मागील वर्षी त्यांनी त्यांच्या लेकरांसाठी विविध खेळ म्हणजे उन्हाळी जी सुट्टी असतात त्याचं खूप चांगलं नियोजन केलं होतं। परंतु हे नियोजन करत असताना त्यांनी ह्यावेळेस त्यांचा तालुकास्तरीय किंवा त्यापेक्षा मोठा उदंड त्यांच्या बोलण्यातून एक आत्मविश्वास जाणवला, त्यांच्यातून त्यांच्या सहकार्यातून आणि त्यांना इतर मदत करण्याच्या बोलण्यातून। त्यामुळे म्हणलं चला आज नागेश वराडे सरांकडे जाऊया आणि नेमकी त्यांची संकल्पना काय आहे किंवा त्यांना हे का करावं वाटतं, कशासाठी करावं वाटतं आणि काहून करावं वाटतं हे सुद्धा जाणून घेणं आम्हाला ईर्ष्या वाटली। त्यामुळे म्हटलं की नाही आपण सरांकडे जाऊया आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी मुलाखत करूया। तर मग चला तर मित्रांनो, वराडे सर नमस्कार। नमस्ते कापसे सर। आम्हाला मागच्या वर्षीचं ज्ञात होतं परंतु ह्या वर्षीचं काही जरा थोडस वेगळं काहीतरी करण्याचा मानस असल्याचं कळतं। तुम्ही आमच्या दर्शकाला काय सांगा? नमस्ते, मी पैलवान नागेश नंदकुमार वराडे, BSc BPEd NIS कुस्ती। मी मागच्या वर्षी पण उन्हाळी प्रशिक्षण घेतले होते। या वर्षी पालकाच्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मी परत उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेतोय। या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणामध्ये एकूण 13 खेळाचा समावेश आहे। यामध्ये घोडेस्वारी आहे, स्केटिंग आहे, क्रिकेट आहे। क्रिकेट हे टेनिस बॉलचं आहे। अच्छा, हा। त्यानंतर योगा आहे, कराटे आहे, फुटबॉल आहे, हँडबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, चेस आहे, बॅडमिंटन आहे, तलवारबाजी आहे आणि असे देशी विदेशी खेळ आहेत। खो खो पण यामध्ये आहे। अच्छा, तर हे सगळं नियोजन तुम्ही कसं करणार आणि याच्यासाठी वयोमर्यादा काय राहणार किंवा पालक वगैरे तुमचा म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव ह्या वर्षीचा अनुभव त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? या प्रशिक्षणादरम्यान याचा वयोगट राहील 7 ते 18 वर्ष आणि याची कालावधी आहे 2 मे ते 20 मे। या दरम्यान हे शिबिर आमच्याच श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल येथे हे होणार आहे। अच्छा, तर मला एक सांगा सर, हे सर्व करत असताना तुम्ही एवढा मोठं हे करत हे ट्रेनिंग किंवा ट्रेनर्स आहेत बरोबर वेगवेगळ्या माध्यमातून, तर हे ट्रेनरचा यांचा वेळ कसा राहणार? म्हणजे लहान लेकरांसाठी वेळ कसा राहणार, मोठ्यांसाठी वेळ कसा राहणार, मध्यमासाठी वेळ कसा राहणार, किंवा मग हे किती सत्रात होणार? म्हणजे सकाळच्या सत्रात होणार का दुपारच्या सत्रात होणार का? बरोबर आहे, नेमकं काय आमच्या दर्शकाला ते सांगावं। कापसे सर, तुमचं अत्यंत बरोबर आहे। उन्हाची तीव्रता लक्षात घेताना सकाळी 5:30 ते 9 वाजेच्या दरम्यान हे पहिलं सेशन असतं। अच्छा, आणि त्यानंतर दुपारचं सेशन असतं हे 4:30 ते 7च्या दरम्यान, ज्यावेळेस ऊन थोडं कमी होतं त्यावेळेस हे सेशन असतं। यामध्ये आम्ही 25-25 चे मुलांचे असे ग्रुप्स केलेले, गट पाडलेले आहेत। अच्छा, आणि यामध्ये आम्ही प्रशिक्षण प्रत्येक खेळास एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बोलवलेला आहे, जो की त्या खेळामध्ये एक परिपक्वता त्याच्यात आलेली आहे, ते आम्ही एक प्रशिक्षक बोलवलेले आहे। मला एक सांगा, हे समजा ही शाळा असेल, शाळा तर मग तुम्ही या शाळेमध्ये काय हे करताय, तर या संस्था अध्यक्षाच यामध्ये काय योगदान आहे किंवा तुमचे इतरही क्रीडा क्षेत्रातील तुमचे काही सहकारी असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांचं आणि तुमच्या या जैन इंग्लिश स्कूल मधल्या शिक्षक वृंद जे असेल त्यांचं काय सहकार्य, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? नक्कीच कापसे सर, मला सिंहाचा वाटा ज्याला म्हणतो आपण, असे आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री डॉक्टर प्रवीण कुमारजी कासलीवाल सर यांनी खरं तर मला एक जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे, या आम्ही कशा प्रकारे एक मोठा करेल, त्यांचं स्वप्न आहे की आपले विद्यार्थी राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय किंवा मोठ्या लेवलला खेळावे, ते मी स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करतोय। यामध्ये जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी श्री संजयजी गाडवे सर, श्रीमती रेखा परदेशी मॅडम, आरती चिल्लारे मॅडम, कदम सर, डोईफोडे सर, आपले शिंदे सर आहेत आणि संघटक म्हणून जे आपल्या जिल्ह्यातील मोठं योगदान आहे असे प्रमोद खरात सर
चांद सर, डॉक्टर रफिक शेख सर, येळवंते सर आणि इथले आपले जे व्हॉलीबॉलचे व्याख्याता आहे असे सचिनजी दोरके सर, पटेकर सर आणि यामध्ये आमचे जे माझे सहकारी आहेत श्री हरिश्चंद्र जरांगे सर यांचं पण यामध्ये एक मोठा वाटा आहे. आणि एक आपलेच पत्रकार मराठी विषयाचे प्रमुख आहेत बाबासाहेब वैराळ सर, यांचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे सर. बरं, मला सांगा, हे सर्व करण्यामागची तुमची म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन कोणी सुरुवातीला हे असं आहे चालू भव्य केलं पाहिजे ही संकल्पना तुम्हाला कसं, कारण तुम्ही एक शिक्षक आहात. बरोबर. आणि शिक्षक म्हणजे कसं शाळेपुरतं ठीक आहे मी समजू शकतो, परंतु हे तालुकास्तरीय होतं म्हणजे नेमकी भूमिका काय माझ्या ते लक्षात नाही आलं, म्हणजे भव्य दिव्याचं कारण काय यामध्ये. आम्ही मागच्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी आम्ही क्रिकेट खेळत असताना मुलांचे तालुका संघ जिंकला शाळेचा. त्यानंतर वैराळ सरांना आम्ही असेच आमची गप्पा गोष्टी चालू असताना ते म्हणे आपण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करतोय तर आपण हे बाहेरच्या मुलांसाठी पण करू शकतो का? म्हणलं हो नक्कीच. तर मग आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय भारद्वाज सर यांच्याशी आम्ही चर्चा केली की सर आम्हाला हे प्रशिक्षण शिबिर राबवायचंय. तर मग आम्ही अध्यक्षांशी चर्चा करून यामध्ये आम्ही एक सर्वांच्या सहमतीने हे मागच्या वर्षीचं प्रशिक्षण यंदा आम्ही सुरू केलेलं आहे परत. मला एक सांगा, हे सर्व करत असताना तुम्हाला बाकीचे तुमच्या क्रीडा क्षेत्रातून कसा प्रतिसाद मिळतोय? मला क्रीडा क्षेत्रातून अत्यंत भरभरून प्रतिसाद मिळतोय. माझे जे सहकारी आहेत त्यांच्यामुळं खूप मोठं मला जे पाठबळ मिळतंय. असे भरपूर नावलौकिक महारथी माझ्यासोबत आहेत सर. मला एक सांगा, हे सर्व करत असताना तुम्ही आमच्या माध्यमातून तुमची आम्हाला हे कळलं की तुमची एक 50 विद्यार्थ्यांची तुमची बॅच आहे आणि जवळपास 70 ते 75% बॅचेस तुमच्या परिपूर्ण झालेल्या आहेत. तर त्यासाठी एक मला काय म्हणतात, उर्वरित तर तुम्हाला नक्कीच येतील. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा भ्रमणध्वनी द्यावा एक, कारण ज्याच्याकडून जर काही विद्यार्थी काही पालक यामध्ये इंटरेस्टेड असेल, कारण कसं उन्हाळी सुट्टी आहे सध्या, अति मोबाईलचा वापर झाला आहे. त्यापेक्षा तुम्ही कुठेतरी शरीर तत्पूर्वी आपणास काही मुद्दे सांगू इच्छितो. सांगा की सर खेळाचं हे खूप मोठं सध्या वैशिष्ट्य आहे. सध्या प्रत्येक पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन मुलगा हा त्या मोबाईल मध्येच बिझी असतो. त्याला जेवताना पण मोबाईल लागतो, त्याला झोपताना पण मोबाईल लागतो, सकाळी उठला की त्याला मोबाईल लागतो. पण यामधून त्याची कशी तरी सुटका झाली पाहिजे आणि एक खेळाचा एक उद्देश आहे. आम्ही मागच्या वर्षी जे शालेय लेवल आपल्या क्रीडा विभाग ज्या स्पर्धा आयोजन करतं त्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला होता. यामध्ये आमच्या राज्यस्तरीय खेळाडू खेळले, विभागीय स्तर खेळले, जिल्हास्तर खेळले आणि मला एक असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की आपल्या तालुक्यातून किमान जिल्ह्यातून एक तरी ऑलिम्पिकसाठी खेळाडू घडावा की हे आपल्या जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं पाहिजे, हीच एक इच्छा आहे. आणि जसे या खेळाचे शारीरिक बरोबर मानसिक बौद्धिक भरपूर फायदे आहेत, ते लोकांना कळले पाहिजे की याचे मोबाईल पासून किंवा आपण जे गेमिंग आलेले आहेत त्याच्यामुळे किती शरीरासाठी किंवा आपल्या शरीराला किती घातक आहे. बरोबर, आपलं शरीर सुधारण्यासाठी तुमचा हा खेळ आहे. अत्यंत बरोबर सर. मला एक सांगा सर, हे सर्व तुम्ही करता ठीक आहे. आता समजा तुम्ही जे खेळ सांगितले, खेळ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक येणार, तर मग शेवटी एवढा मोठा खर्च होणार म्हणल्यानंतर त्यानंतर तुम्ही काही ना काही तुमची फीस तरी असणार. बरोबर, त्याच्या संदर्भात तुम्ही किंवा जे काय काही ना काय जे काय आहे तुमचा तो प्लॅन काय तो सांगावा तुम्ही. बरोबर आहे. आम्ही प्रति विद्यार्थी 5,000 रुपये फी घेतो. हे एक 13 खेळ आहेत. या 13 खेळाची आम्ही 5,000 रुपये फीस घेतो. यामध्ये सकाळचा अल्पोहार आपण ज्याला नाश्ता म्हणतो आणि संध्याकाळचा किंवा त्याला एक आपण स्नॅक्स म्हणतो, अल्पोहार संध्याकाळ सकाळ आम्ही हा देणार आहेत. यामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याची एक थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मुलांना कसं उन्हापासून संरक्षण होईल यासाठी आम्ही एक सर्वत्र नियोजन केलेलं आहे. आणि याच्या आता 75% जागा भरलेल्या आहेत, 15% जागा रिकाम्या आहेत. या जर आपल्या तालुक्यातील कोणाला यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे तर माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9529 13 34 59. या क्रमांकावर तुम्ही फोन करून माझ्याशी संपर्क करू शकता. सर हे सगळं बरोबर आहे, परंतु मला एक सांगा, आता समजा
10-15 किलोमीटरचे पालक समजा आपले विद्यार्थी देऊ शकतात. परंतु जर समजा तालुका भरातून काही विद्यार्थ्याचा तुम्हाला विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल तर त्यांनी जर ऍडमिशन घेतलं तुमच्याकडे त्या 15-20 दिवसासाठी, जे काय तुमच्या दिवसाचा कालावधी आहे त्या कालावधी, तर मग त्या विद्यार्थ्यांची राहण्याची खाण्याची काही व्यवस्था आहे का, किंवा त्याची रूम वगैरे तुम्ही पाहून नेमकं काय? सर एक आपण सांगू इच्छितो की आम्ही राहण्याची खाण्याची व्यवस्था केलेली नाही, पण एखादा खरंच होतकरू आणि त्या खेळामध्ये त्याला खरंच रुची आहे अशा खेळाडूंसाठी आम्ही एक कुठेतरी निवास व्यवस्था करू इच्छितो. बर, ते झालं. आणि सोबत मला एक सांगा, आता सर्वच विद्यार्थी फीस देऊ शकतात असं नसतं. महत्वाचा विषय हा आहे बरोबर आहे की समजा एखादे जे पालक वारलेले आहे, बरोबर द्यायची नाही किंवा कोणाकडे इच्छाशक्ती आहे परंतु त्याच्याकडे पैसाच नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय पॅकेज देणार त्या संदर्भात तुम्ही सांगा. आम्ही यासाठी जे ज्यांना आई वडील नाही किंवा गरीब होतकरू विद्यार्थी आहे यासाठी आम्ही 50% फी मध्ये सवलत ठेवलेली आहे की जे गरीब विद्यार्थी यामध्ये पण सहभाग घेऊ शकतात आणि त्यांचं कौशल्य ते दाखवू शकतात. नक्कीच नक्कीच. खूप. आणि तुम्हाला एक परत सांगू इच्छितो, यामध्ये आम्ही योगासन हे देवा चित्राल सर आपल्या तालुक्यातील आहेत, खूप मोठे योग गुरु आहे, त्यांच्या नेतृत्वात हे योगासन होणार आहे. आणि आठवड्यातून एकदा दोनदा मुलांना जे आपल्या मातोश्री कृषी पर्यटन केंद्र आहेत लालवाडीला, यामध्ये आम्ही पोहण्याचा पण मुलांना आनंद देणार आहे. म्हणजे तो एक्स्ट्राचा आहे? एक्स्ट्राचा आहे, बरोबर. अच्छा अच्छा अच्छा, छान. म्हणजे एकंदरीत नागेश वराडे सरांनी जे विद्यार्थी घडावा, लेकराला शरीर गोष्टी चांगली व्हावी आहे, परत त्याला खेळण्याची सवय लागावी, राष्ट्रीय खेळ व्हावं, आपलं नाव आपल्या आईवडिलाचं नाव करावं, त्यासोबत मोबाईल पासूनही थोडीशी विश्रांती मिळावी, यासाठी नागेश वराडे सरांचा खूप चांगला संकल्प आहे. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि असेच जास्तीत जास्त विद्यार्थी मिळो ही आमच्याकडून. मी पुन्हा एकदा आमच्या संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानतो की त्यांनी मला हे एक सहकार्य केलं आणि मला हा एक स्टेज निर्माण केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि कापसे सर तुमचे पण आभार. नमस्कार. तर हे होते नागेश वराडे सर यांची संकल्पना. आपण आताच नक्कीच आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्या चर्चेतून त्यांची जी तळमळ आहे, तळमळ किंवा जे आहे बाबा, राष्ट्रीय आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 140 करोड पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. आणि यात एकही ऑलिम्पिक काय पद 2 आणि 4 आणि बाकीचे इतर, बरोबर आहे. खाजगीत बोलताना खंत व्यक्त केली होती. ती खंत म्हणजे कुठेतरी त्यांच्यातला पैलवान जागा झाला, खेळाडू जागा झाला, त्यांच्यातला विद्यार्थी जागा झाला आणि त्या विद्यार्थ्यामध्ये इतर विद्यार्थ्यामध्ये ते त्याचा स्वतःचा आपला आपण पाहता येतात. त्यासाठी त्यांचं हे पूर्ण 8 तास आहे आणि नक्कीच त्यांच्या त्या 8 तासाला. सर, आपल्या या जैन इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी प्रशिक्षण होते, आपण काय सांगाल? अंबड येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल या ठिकाणी येणाऱ्या मे महिन्यामध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर नागेश वराडे सर हे या ठिकाणी आयोजित करीत आहेत. तरी मी पालकांना आणि जे खेळाडू आहेत त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. ही प्रवणी आहे, या प्रवणीचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घेतला तर निश्चितच आपल्या ग्रामीण भागामध्ये एक क्रीडा वातावरण निर्माण होईल. आणि एक मी सांगायला मला एक आनंद होतो की शिरनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये वीरेंद्र अरुण मल्लिक नावाचा जो खेळाडू आहे तो सध्या पटना या ठिकाणी कबड्डी स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे, महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेली आहे. म्हणून मी ग्रामीण भागातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना, खेळाडूंना आवाहन करतो की त्यांनी अशा या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. आपल्या परिसरामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी चांगलं वातावरण आहे, परंतु अजून काही सुविधा निर्माण झाल्या, मैदान निर्माण झालं, त्यानंतर मार्गदर्शक मिळाले तर चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतात आणि आपल्या देशाचं नाव ते जगभर या ठिकाणी नावलौकिक करू शकतात. आपलं नाव? माझं नाव बाबासाहेब आप्पासाहेब वैराळ, मी जैन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक.